पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती ही फक्त कागदावरच राहण्याची शक्यता दिसते, कारण एबी फॉर्म बरेच लोकांना या ठिकाणी भाजपकडून देण्यात आले तर शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आलेले आहेत. मात्र आता कुणीही मागं घेताना दिसत नाहीत. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकरजी आहेत. दंगेकरजी, तुमच्या मुलाने अजूनसुद्धा फॉर्म मागं घेतलेला नाही, लढणार की नाही? आता याच्यामध्ये युतीची स्पष्टता अजून आम्हाला आमच्या नेत्यांकडून कोणाकडून आलेली नाही आहे आणि युती होणारी आम्ही शेवटपर्यंत आतापर्यंत वाट बघतो आहे. पण मला वाटतं की 3 वाजेपर्यंत आता 3 वाजत आलेले आहेत, माघारीचा टाईम संपत आलेला आहे आणि बऱ्यापैकी थोडं चित्र असं दिसतं की सगळे आम्ही जे बी फॉर्म दिलेत ते सगळे उमेदवार निवडणूक लढवतील हा माझा विश्वास वाटतो आहे. मला किती एबी फॉर्म वाटण्यात आले शिवसेना शिंदे गटाकडून? आमच्याकडं जवळजवळ 100पेक्षा जास्त झालेले आहेत. 140 आहेत. काही थोडे आमची गडबडीत थोडे बाद बी झालेत. आम्ही 140 बी फॉर्म वाटले होते आणि अजूनही काही लोक आम्हाला पुरस्कृत करा अशी विनंती करायला आले. तर आम्ही मुंबईशी बोलतो आहे आणि 165 उमेदवार आमचे लढतील असं आता दिसतं, असं चित्र आज दिसतं आहे. म्हणजे भाजपच्या विरोधात बी हे सगळे उमेदवार असणार आहेत? नाही, आम्ही निवडणूक लढवतो, विरोधात नाही. आम्ही निवडणूक लढवतो आहे, निवडणूक जिंकण्यासाठी लढवतो आहे, कोणाच्या विरोधात लढवत नाही. आम्ही निवडणूक ही पुणेकरांच्या विचारासाठी, पुणेकरांच्या लढ्यासाठी, पुणेकरांना चांगलं शासन देण्यासाठी निवडणूक लढवतो आहे. म्हणजे हे युती म्हणून मिळणार नाही का पुणेकरांना हे सगळं? नाही, युतीचं आणि त्याचं आता काय राहिलेलं नाही आहे. युती आणि बाकीचा विषय जो आहे त्याची स्पष्टता अजून आली नाही, हे तुम्हाला मी बोललो आहे. त्यामुळे आम्ही स्थानिक नेते जे आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही एवढ्या बैठका झाल्या त्यांच्याकडून अजून स्पष्टता येत नाही का? म्हणजे ते सुद्धा घ्यायला तयार नाहीत, कारण भाजपकडून सर्व 165 जागांवर एबी फॉर्म उमेदवारांना देण्यात आलेले होते. नाही, याच्यावर आता 3 वाजूत आहे आणि 3 वाजल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित मी सविस्तर बोलेल, कारण शेवटी काही गोष्टी राजकीय सगळेच बोलत असतात पण मला राजकीय बोलता येत नाही. त्यामुळे 3 वाजले, एकदा माघारीचा टाईम संपला की तुमच्याशी मी एकदम सविस्तर बोलेन. रवींद्र दंगेकरांचा मुलगा प्रणव दंगेकर सुद्धा आहे. प्रणव, मागं घेणार आहे का तू? आता युतीचं काय होतंय काय नाही होते ते बघून आपण ठरवू. तुम्ही तर पहिल्यापासून म्हणत होता की तुम्ही माघार घेणार नाही, म्हणजे दंगेकर विरुद्ध बिडकर अशी ही लढत असणार आहे, जी पुण्यामध्ये अर्थात चर्चेची लढत आहे. नाही, तुम्ही जे नाव घेतात ते काय लढत होणारच नाही आहे. लढत ही पुणेकरांची लढत होणार आहे आणि पुणेकर लढणारे, पुणेकर निवडणूक जिंकणार आहे. म्हणजे एका अर्थाने ज्या पद्धतीने सुरुवातीपासून दिसत होतं प्रणव दंगेकर विरुद्ध गणेश बिडकर ही लढत होणार की नाही? मग पुणेकरांची लढाई, पुणेकर जिंकणारे ही लढाई तुम्हाला आता 3 वाजल्यानंतर कोण माघार घेतो, कोण माघार घेत नाही. तुम्ही माघार घेण्याची तुम्ही तरी तयारी दर्शवली की नाही? नाही, आता अजून शिंदे साहेबांचा आणि आमच्या नेत्यांचा कुठं अजून तसे आदेश आलेला नाही. त्यामुळे आता 3 वाजता थांबतोय ना. त्यासाठीच त्या दिवशी स्वतः आपण बघितलं तर उदय सामंत आलेले होते, त्यांनी बैठका घेतल्या. आज तुम्ही त्यांना समजवण्यासाठी आलेला आहात. काय सांगणं आहे, काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांना एवढं सांगण्यात आलेलं आहे, पक्षश्रेष्ठीकडनं जो निरोप आलेला आहे, काय कार्यकर्त्यांकडनं अनावधानाने जोशमध्ये बोलून गेलेले आहेत की युती तुटली, अजून तसा काही आम्हाला निरोप आलेला नाही आहे. तर आज दुपारपर्यंत पक्षश्रेष्ठींकडनं काय निरोप येतोय त्यावर मग पुढची रणनीती आखता येईल आम्हाला. बरं, आता पुढचे फक्त 1.5 तास राहिलेला आहे माघार घेण्यासाठी आणि तुमच्याकडून अर्थात तुम्हाला कोण भाजपचे नेते इथं भेटायला आलेत नाही, तुम्ही त्यांच्याकडे जात आहेत. मग युती म्हणजे कशा पद्धतीने होणार पुढं? एबी फॉर्म मागेही घेत नाहीत तुम्ही? नाही, आता वरच्या लेवलला बोलणं चालू होतं, खाली तर कोणाशी बोललंच नाही. एक मिटिंग झाल्यानंतर कोणच बोललं नाही. वरच्या लेवलला वरच्या नेत्यांशी जे बोलणं चालू होतं ते आता आम्हाला एक अर्ध्या तासात कळेल काय होतं काय नाही ते. मग पुढं आम्हाला काय तो निर्णय घ्यायला, म्हणजे त्यानंतरच पुढची दिशा ठरेल. म्हणजे एकत्र भाजप आणि शिवसेना धनुष्यबाण एकत्र दिसेल की नाही? कोण दिसेल मला माहीत नाही, पण धनुष्यबाण नक्की दिसेल. अर्थात एक सूचक देखील या ठिकाणी वक्तव्य रवींद्र दंगेकर या ठिकाणी करताना दिसत आहेत. वरच्या पातळीवर वरिष्ठ नेत्यांची बैठका त्या ठिकाणी सुरू आहे, परंतु आत्तापर्यंत आम्हाला कुठलेही आदेश आले नाहीत. त्यामुळं अर्थात भाजपकडून पुण्यामध्ये सर्व 165 जागांवर एबी फॉर्म वाटण्यात आलेले होते आणि शिवसेना शिंदे गटाकडून जवळपास 120पेक्षा जास्त एबी फॉर्म या ठिकाणी वाटण्यात आलेले आहेत. अर्थात जर आपण बघितलं तर अजून दोघांनीही कुठलेही एबी फॉर्म अजूनसुद्धा मागं घेतलेले नाही. त्यामुळं युती होते की नाही का फक्त कागदावरच राहते हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.